स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कागलमधील शाहू उद्यानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत कैफियत पदयात्रा सुरू करण्यात आली। शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासह धार्मिक स्थळांचं दर्शन घेत पदयात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करत कोल्हापूरच्या दिशेनं कूच केलं। या पदयात्रेदरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी गैबी चौकात उपस्थितांशी संवाद साधला। त्यांनी शक्तीपीठ महामार्ग नेत्यांना आर्थिक शक्ती देणारा आणि शेतकऱ्यांचं वाटोळं करणारा असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना या महामार्गाला ठामपणे विरोध करेल असं सांगितलं। शाहू महाराजांची जयंती साजरी करताना सरकारनं त्यांच्या विचारांचं भान ठेवावं अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला सुनावलं। अवश्य शाहू महाराजांचं 150वी जयंती साजरी करावी, कारण लोकराजा शाहू महाराजांची जयंती ही सरकार मार्फत झालीच पाहिजे। परंतु ते करत असताना शाहू राजांच्या विचाराचं भान सुद्धा ठेवलं पाहिजे। त्याचं नाव घेऊ नका। शाहू राजांनी जी पायवाट मिळवली आहे त्या पायवाटेनं चला आणि ज्या शाहू राजानं आपल्या कोल्हापूर परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचं कल्याण केलं त्या शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना जनाचे नाही मनाचे म्हणून गेल्या वर्षी सरकारच्या मध्यस्थीनं कारखान्यांच्याकडून जे 100 रुपये यायचे राहिलेले होते ते 100 रुपये ताबडतोब कारखान्यांनी द्यावेत असा सरकारनं कारखान्यांना आदेश द्यावा। या कैफियत पदयात्रेमध्ये स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांनावार, अनिल मादनाईक, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जयकुमार कोले यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते।